पेठ या गावात बैलगाडी शर्यत आणि त्या शर्यतीला आपण नाही जाणार असं कधीच नाही होणार. तर राम राम मंडळी, शेतकऱ्याच्या पोराला कधीच कुठल्या गोष्टीचा नसतो. या माझं मैदान बघायला जायचं आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आणलेलं की वैरणीचं वज विषय हरडो हानकी बडीव कुट्टा उडीव. बैलगाडीचा नाद असतो प्रत्येकाच्या रक्तात. बैलगाडी क्षेत्र म्हटलं की सगळीच असतात बैलगाडी क्षेत्राची दिवाणी. आपण पण लावलेलं की आपल्या खोडव्याला पाणी. नवरा बायकोचं भांडण झाल्या बायको नवऱ्याला म्हणते, अहो काहीतरी बोला, रानातली सगळी कामावरून आपल्या सगळीचा पण तापा पेटीच्या दिशेनं निघाला. माणसाचा सरळ साधा स्वभाव कुणालाच नाही पटला. आपण पण पेटीच्या मैदानात आलो तेवढ्यात बघा आपल्याला ह्यो छोटा फॅन भेटला. खरंच बर का भावानो, स्वतःशीच वाद असावा. ह्या इस्काटून गेलेल्या दुनियेत बैलगाडी शर्यत हा एक तरी नाद असावा. सासरवाडीसनं फोन आला की नवरा बायकोच्या भांडणाचा आपापसातच वाद मिटला. तेवढ्यात बघा आपल्याला चिकोरडे गावचा रितेश भाऊ भेटला. जेव्हा भावाच्या दोस्तीत कधीच कुणावर करायची नाही स्कीम. भाऊ काय ऐकण्यात झालाय, भावानं पण दिलं की लगेच आईस्क्रीम. बैलगाडी शर्यत म्हणले की पब्लिक गोळा होतं या सगळ्या भागातनं नुसतं तुला मला. तेवढ्यात बघा सेमीफायनल साठी आपला एम नानांचा पब्लिकचं भिताड राजा खाली पळाय निघाला. बैलगाडीची शर्यत बघाय आलं की कधीच कुणाला कळत नाही कसा काय दिवस गेला. तेवढ्यात बघा शर्यत बघायसाठी आज सुट्टी होती त्यामुळे आपला किरण पैलवान पण आला. प्रत्येकाच्या वाईट काळात सोबत जेव्हा भावाचा मित्र असते ते बघा चार. लयच आज ऊन लागायला लागलेलं, नुसता उन्हानं घामटा फोडलेला. मग काय भावानो, प्रत्येकाच्या शब्दाला असली पाहिजे धार. आपला किरण भाऊ म्हटला, चला भावानो देतो तुम्हाला गार. भावानो खरं सांगायचं, कुणी बघितलाय आकाशातनं तुटताना तारा. आमचं गार पिऊन झालं तेवढ्यात बघा सुटलेला की सेमीफायनलचा फेरा. प्रत्येक बहिणीला वाटतं आपल्याला पण भाव असावा थोरला. सेमीफायनलचा फेरा बघून आपण पण भावानो निघालेलो की घरला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला.